महानगरपालिका नगरपालिका निवडणुकीत आपण जोरदार घराणेशाही पाहिली। आमदार खासदारांची मुलं, पुतणे, मुली, सुना यांनी निवडणुकीत आपलं नशीब आजमावलं। काही जणांना मतदारांनी स्वीकारलं तर काही जणांना मतदारांनी घरी बसवलं। आता झेडपी पंचायत समितीच्या निवडणुकीत घराणेशाहीनं पुढचं पाऊल टाकले। सर्व जिल्ह्यांमध्ये राजकीय नेत्यांनी आपल्या मुलांची, मुलींची राजकीय सोय केली। पुणे, सोलापूर, परभणीमध्ये तर सर्वाधिक उमेदवार राजकीय घरातील आहेत। कुठे कुणाला कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळाली हेच आपण या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊया। पुण्यात मंत्री, माजी आमदारांची मुलगी पत्नी रिंगणात। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पहिल्यांदाच चिरंजीव श्रीराज भरणे यांना निवडणुकीत उतरवले। ते इंदापूर तालुक्यातील बोरी पंचायत समिती गणातून नशीब आजमावत आहेत। तर याच तालुक्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे या सलग दुसऱ्यांदा झेडपी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्या 2017ला काँग्रेसकडून बावडा गटातून निवडून आलेल्या आहेत। त्याच गटातून पुन्हा त्या राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। तर शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांचा मुलगा राजेंद्र गावडे हे टाकळी हाजी गटातून भाजपचे उमेदवार आहेत। तर भोरचे माजी आमदार आणि भाजपचे नेते संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपा थोपटे या भोरमधून पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उभ्या आहेत। आमदार बापूसाहेब पठारेंच्या दोन्ही मुली झेडपीच्या उमेदवार। पुण्यातील वडगाव शेरीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचा मुलगा सुरेंद्र पठारे, सुनबाई ऐश्वर्या पठारे पुणे महापालिकेत भाजपच्या तिकिटावर निवडून गेलेत। आता त्यांच्या दोन्ही मुली देखील जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत। एक मुलगी पूनम अमोल झेंडे या पुरंदरमधील दिवे गराडे गटातून राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत। तर दुसरी मुलगी दीपाली राहुल गव्हाणे या तळेगाव, डमडेरे, रांजणगाव, सांडस जिल्हा परिषद गटातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे। माळशिरस तालुक्यात मोहिते पाटलांसह सातपुतेंच्या घरात उमेदवारी। सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक पक्षांनी राजकीय घरातील व्यक्तींना झेडपी आणि पंचायत समितीसाठी रिंगणात उतरवले। माळशिरस तालुक्यात शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू अर्जुनसिंह मोहिते पाटील आणि वहिनी वैष्णवीदेवी मोहिते पाटील या निवडणूक लढवत आहेत। अर्जुनसिंह मोहिते पाटील हे फोंडशिरस जिल्हा परिषद गटातून, तर अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या पत्नी वैष्णवीदेवी या यशवंतनगर गणातून निवडणूक लढवत आहेत। तर दैवडी जिल्हा परिषद गटातून शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांचा मुलगा जीवन हा निवडणूक रिंगणात उतरलाय। तर याच गटातून भाजपने माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती यांना उमेदवारी दिली आहे। तर माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे पृथ्वीराज सावंत हे माढा तालुक्यातील माणेगाव जिल्हा परिषद गटातून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। सांगोल्यात माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटलांचे पुत्र रिंगणात। सांगोला तालुक्याचे माजी विधान परिषद आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांचे पुत्र यशराज साळुंके पाटील हे जवळा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत। मंगळवेढ्यातून माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या कोमल निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात। त्या शरद पवार गटाकडून लक्ष्मी दैवडी गटातून लढत आहेत। करमाळ्यात दिवंगत माजी आमदार दिगंबर बागल यांच्या कन्या रश्मी बागल कोलते या भाजपकडून निवडणूक लढवत आहेत। त्यांना पांडे जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळाली। आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी मंत्री सिद्धराम मेत्रे घरातीलही रिंगणात। अक्कलकोट तालुक्यात सत्ताधारी आमदार आणि माजी मंत्र्यांच्या कुटुंबियांना पक्षांनी तिकीट दिलीत। या तालुक्यात शिवसेना आणि भाजपमध्ये लढत होते। भाजपचेच आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी शांभवी या चपळगाव जिल्हा परिषद गटातून उभ्या आहेत। तर त्यांचे बंधू सागर कल्याण शेट्टी यांना चपळगाव पंचायत समिती गणातून रिंगणात उतरवले। माजी गृहराज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते सिद्धराम मेत्रे यांचा मुलगा आणि मुलगी दोघेही निवडणूक लढवत आहेत। मुलगा शिवराज हा सलगर जिल्हा परिषद गटातून, तर मुलगी शीतल या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत। मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे कुरुल, तर त्यांचे बंधू संतोष पाटील हे शिवसेनेकडून नरखेड गटातून उमेदवारी करतायत। सुरेश वरपुडकरांच्या घरातील 5 उमेदवार, पक्ष 3। परभणीमध्ये तर घराणेशाहीचा कहर झालाय। माजी मंत्री आणि भाजपचे नेते सुरेश वरपुडकरांच्या घरात 5 जणांना झेडपीचं तिकीट मिळाले। भाजपकडून वरपुडकरांचा मुलगा शमशेर, सून प्रेरणा, पुतण्या बोनी यांना भाजपनं झेडपीसाठी तिकीट दिले। तर त्यांची कन्या सोनल वरपुडकर देशमुख या उभाटाकडून, तर दुसरा पुतण्या अजित वरपुडकरला काँग्रेसनं तिकीट दिले।
शिंदेच्या आमदाराच्या पत्नीला भाजपचं तिकीट. सातारा जिल्ह्यात तर वेगळंच समीकरण पाहायला मिळाले. कोरेगावचे एकनाथ शिंदे यांचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नीला भाजपनं तिकीट दिलंय. प्रिया महेश शिंदे या खटाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत. कोल्हापूर आवाडे घरातील चौथी पिढी राजकारणात. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आवाडे वजनदार घराणं आहे. आवाडे घराण्यातील चौथी पिढी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. इचलकरंजीचे भाजप आमदार राहुल आवाडे यांच्या कन्या सानिका आवाडे यांना भाजपनं जिल्हा परिषदचं तिकीट दिलंय. हे केवळ 3 ते 4 जिल्ह्यातील चित्र आहे. यामध्ये सर्वाधिक घराणेशाही ही सोलापूरमध्ये आहे. जवळजवळ सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या घरातील लोकांना तिकीट मिळाले. ही घराणेशाही स्वीकारायची की नाकारायची हे तेथील कार्यकर्ते मतदारांच्या हातात आहे. राजकीय घराणेशाहीबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमच्या जिल्ह्यातही घराणेशाही आहे का? असेल तर कॉमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.